मॅचच्या दिशेनं पहिलं षटक करण्यासाठी कैवल्य पाटील बंधू समोर प्रथमेश ठाकरे. पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वॉरेट किंग प्रथमेश ठाकरे षटकार पाहायला मिळाला. कैवल्य पाटील बंधू यांच्या बॉलवरती होतो विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक फटका खेळलाय, तो देखील मात्र चालला ऑन साइडला. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून सलगचा. आताचा चेंडू बघितला आपण, डीप मध्ये खेळतोय फलंदाज, चेंडू जातोय सीमा. प्रथमेश ठाकरे याचे आणि तिथे तुम्ही गोलंदाजी कराल तर अगदी या गोष्टीचा परिणाम तुम्हाला मैदानावरती जाणवेल. तशीच बॅटिंग सुद्धा मैदानावरती. चेंडू स्वीट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, यशस्वी ठरलाय फलंदाज. चौकार केले. व्हाट स्ट्रोक, ब्युटिफुल. and this is a 6 year षटकार होतोय. कम ऑन डीजे. फुलटॉस मेजवानी स्वीकारलाय आणि बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईन. तुम्हाला काही वेळी तुम्हाला स्ट्राईक रोटेशन हा क्रिकेटचा पार्ट आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक फोर्स केलाय, बॉलला फटका दर्जेदार खेळलाय. बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. जो बाहुबली खेळाडू आहेत, महत्वाचा खेळाडू आहेत प्रथमेश. 11 बॉल मध्ये 46 जमिनीवरती खेळतायत. फटका मात्र मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू प्रथमेश ठाकरे. सडेदा ताळ्यांचा गजर होऊ द्यात. डीजे 12 चेंडू मध्ये 50 धावा, त्याच्यामध्ये 6 षटकार. त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि प्रथमेश साठी डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. प्रथमेशला 14 बॉल मध्ये 51 धावांची एक महत्वाची. चला आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे अर्धशतकवीर प्रथमेश ठाकरे. मी विनंती करेल काशीनाथजी पाटील साहेब यांना की आपण मंचासमोर यायचंय. मॅन ऑफ द मॅच मंचावरती दिली जाणार आहे. प्रथमेश आपण मंचावरती या. मी विनंती करेल द ग्रेट मराठा जोचंद्र. सगळे खेळाडू जायचं नाहीये, आपण सगळ्यांनी स्टेज जवळ यायचंय. तर ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचनंतर मॅन ऑफ द मॅचचं मेडल प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हेल्मेट, त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन वाउचर 2000 रुपयाचं आणि मल्टिपल फोल्डिंग बास्केट. प्रथमेश ठाकरे यांना देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा गौरव होत असताना आपण बघू शकता प्रथमेश ठाकरे पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आले. नक्कीच प्रथमेशशी चर्चा करणार. तुम्ही साहेबांना विनंती करेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचंय. प्रथमेश पहिलं अर्धशतक तुझ्या बॅट मधून आलं, कशा प्रकारे एन्जॉय केलंस या मॅचला आणि या खेळपट्टीचा अनुभव काय सांगशील? खूप चांगलं वाटलं. टीमचा विश्वास देखील होता, कारण की पहिल्या 2 मॅच मी फ्लॉप गेलेलो. I+10च्या खाली मी रन केलेल्या, परंतु विश्व आणि पूर्ण टीमचा विश्वास होता की तू करशील आणि बिंदास तुझी बॅटिंग कर. तर मी चांगला खेळून 50 रन केले. अगदी जवळून आम्ही तुम्हाला बघितले, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी जर बघाल तर या वसईविरारमध्ये लोकल क्रिकेट आपण खूप सारं खेळलेलं आहे. आणि भरपूर जणांना माहिती आहे की वारेटला बिलॉंग करतो, परंतु वसईविरारमध्ये तू घालवलेला वेळ आणि त्यानंतर वारेट म्हणजे भिवंडीचं नाव तुझ्या जसं मागे लागतं तसं तू वसईविरारचं नावसुद्धा तुझ्या मागे अनेक वेळा लागलं आहे. तर तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? याच्यामध्ये थँक्यू बोलर मी मिस्टर कमॉनला, सुमित मिसाळला, कारण की त्यांनी मला भिवंडीवर इकडे आणलं आणि मी इकडे सातत्याने क्रिकेट खेळतो. तर मी इकडच्या क्रिकेटरना एकच सांगेन की मी देखील इथूनच मोठा झालो आहे. तुम्हाला देखील चांगली संधी आणि या वसईविरार प्रीमियरच्या लीगच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळाली, तर सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा. एक प्रश्न शेवटचा आणि अंतिम असेल. वारेटकडून खेळायला, ग्रामीण क्रिकेट खेळायला सगळ्यांनाच आवडतं, परंतु वसईविरारकडून क्रिकेट खेळायची संधी मिळेल तर तुला नक्की कुठून आवडेल खेळायला जास्त? मिस्टर कमॉन चॅलेंजर स्पोर्ट्स. खूप साऱ्या शुभेच्छा तुला उद्यासाठी. हा होता प्रथमेश ठाकरे. मित्र सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आज जरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने नाव मोठ्या प्रमाणात कमावलेलं असलं तरी सुद्धा हा खेळाडू वारेट भिवंडीचा जरूर आहे, परंतु त्याचं खरं क्रिकेट वसईविरारमध्ये शाईनला आल्याने वसईविरारमधला हा खेळाडू आज या स्पर्धेच्या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय.